अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 1 ऑगस्ट पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत या निर्णयाबाबत माहिती दिली. दोन्ही देशांमध्ये सर्व काही ठीक नाही. येत्या 1 ऑगस्ट पासून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भारतावर काय परिणाम होणार, तसेच अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार का? ट्रम्पने हा निर्णय का घेतला आपण पाहूया. अमेरिका भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय. याचं पहिलं कारण रशियानं भारताला कमी किमतीत क्रूड ऑइल उपलब्ध करून दिले. भारताला जेवढ्या क्रूड ऑइलची गरज आहे त्यातील 40% तेलाची आयात भारताने रशियाकडून केली. हे अमेरिकेला आवडले नाही, त्यामुळे ट्रम्प यांनी तसा निर्णय घेतलाय. तसेच अमेरिकेची इच्छा आहे की त्यांच्याकडे असलेल्या कृषी कंपन्या त्यांना भारतात स्थान मिळावे, पण भारताने याला स्थान मिळू नये म्हणून प्रयत्न केले. हेच अमेरिकेला आवडले नाही, म्हणून दबाव तंत्राचा वापर करत त्यांनी 25% टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयामुळे लगेचच बाजारावर कोणताही इम्पॅक्ट जाणवणार नाही. ही फक्त एक प्रोव्हिजन आहे. त्यांचे प्रतिनिधी मंडळ येणार, त्यावर विश्लेषण होईल, मग खरा निर्णय समोर येईल. अशा निर्णयामुळे बाजारात अनियमितता तयार होते, त्यामुळे अमेरिकेच्या बॉन्डमध्ये गुंतवणूक होते, त्याने डॉलर मजबूत होतो. मात्र या निर्णयामुळे त्या पलीकडे फार काही होणार नसल्याचं, सामान्य लोकांना टेन्शन घेण्याची गरज नसल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. परंतु ट्रम्प यांचे मागील निर्णय पाहता ते लवकरच हा निर्णय देखील रद्द करतील, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. ट्रम्प यांच्या निर्णयावर तुमची प्रतिक्रिया काय, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.